Hi girls, today we are going to start new chapter, that is chapter number 15, Introduction to Polymer Chemistry. In last chapter we have learned or seen some polymers. Which are they? Think on that. Okay, or it's okay, I will tell. So in that chapter we have learned about proteins, right? Then we have seen some information about cellulose, then starch, right? हे कुठले आहेत तर यांना आपण काय म्हणणार आहोत? दीज आर नथिंग बट द पॉलिमर्स, बट दीज आर नॅचरल पॉलिमर्स. हे कुठले पॉलिमर्स आहेत तर दीज आर नॅचरल पॉलिमर्स. जेव्हा आपण हा चॅप्टर बघत होतो तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की हे काय आहे की एक स्ट्रक्चर असतं, म्हणजेच की एक मोनोमर असतो. असे असंख्य मोनोमर एकमेकांना जॉईन होतात आणि काय तयार होते? तिथे पॉलिमर तयार होते. आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला मेनली कुठले पॉलिमर बघायचे आहेत तर मॅनमेड पॉलिमर्स. नॅचरल बघणार आहोत का आपण? नाही. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लुक फॉर द मॅनमेड पॉलिमर्स. मॅनमेड पॉलिमर्सलाच आपण मग काय म्हणू शकतो तर सिंथेटिक पॉलिमर्स. बरं, सर्वांना ह्या टर्म्स माहिती आहेत. एव्हरीबडी हॅव सम आयडिया अबाउट प्लास्टिक, बरोबर? मग हे प्लास्टिक काय असतं? प्लास्टिक इज नथिंग बट द टाइप ऑफ अ पॉलिमर. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक झालं, त्यानंतर रेयॉन झालं, त्यानंतर नायलॉन. नायलॉनची दोरी सर्वांना माहिती. सगळ्यात बेसिक जर एक्झाम्पल आपण प्लास्टिक मध्ये घ्यायचं म्हटलं तर पॉलिथिन तर सर्वांनाच माहिती आहे. पॉलिथिन इज नथिंग बट ऍक्च्युअली इट इज पॉलिइथिलीन, बरोबर? हे काय झाले? हे जे पॉलिमर्स आहेत हे मॅनमेड पॉलिमर्स आहेत, म्हणजे की आपण हे लॅबोरेटरीमध्ये आपण तयार करतो, म्हणून आपण त्यांना काय म्हणणार आहोत? मॅनमेड पॉलिमर्स. आणि किंवा आपण त्यांना काय म्हणू शकतो तर सिंथेटिक पॉलिमर्स, बरोबर? मग आता तुम्हाला पण माहिती आहे की प्लास्टिक झालं, पॉलिथिलीन झालं, रेयॉन झालं, दिस इज अ व्हेरी बिग पार्ट ऑफ अवर लाईफ, राईट? त्यामुळे ही जी ब्रांच आहे दॅट इज पॉलिमर केमिस्ट्री, ही खूप मोठी ब्रांच आहे केमिस्ट्रीमध्ये आणि त्याबद्दलच आता थोडंफार इंट्रोडक्शन आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. मग आपण बघूयात की नेमकं पॉलिमर म्हणजे काय होते. बघा काय म्हणतं? पॉलिमर्स आर हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड्स. कसे असतात ते? सो दीज आर हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड्स whose structures are made up of a large number of simple repeating units. त्यांचे जे स्ट्रक्चर आहे ते कशा बनले जातात तर सिंपल रिपीटिंग युनिट्स असतात. त्यामध्ये हे युनिट्स एकमेकांना, सिंपल युनिट्स एकमेकांना काय होतात? जॉईन होतात. आणि ऑब्वियस आहे एकच स्ट्रक्चर असेल तर त्याचं मॉलिक्युलर वेट कंपॅरेटिव्हली कमी असेल, पण खूप सारे जर स्ट्रक्चर एकमेकांना जॉईन असतील तर मॉलिक्युलर वेट कसं जाणार आहे? हाय मॉलिक्युलर वेट जाणार आहे. म्हणून मग ह्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर पॉलिमर. पुन्हा एकदा बघा, पॉलिमर्स काय आहे तर पॉलिमर्स आर हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड, बरोबर? मॉलिक्युलर वेट कसं असणार आहे? त्यांचं हाय असणार आहे. हुज स्ट्रक्चर, त्यांचे जे स्ट्रक्चर आहे ते कसं बनते किंवा पॉलिमर्स कसे बनतात तर whose structures are made up of a large number of simple repeating units. म्हणजे जे सिंपल रिपीटिंग युनिट्स आहे त्या युनिटलाच आपण काय म्हणतो तर मोनोमर्स. मोनोमर्स एकमेकांना लिंक होतात आणि मोनोमरची जी चेन आहे त्या चेनलाच आपण काय म्हणणार आहोत तर पॉलिमर, बरोबर? बघा आता फॉर एक्झाम्पल दिस इज CH2 डबल बॉन्ड CH2. CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे काय होते? इथिलीन. मग इथे काहीतरी प्रोसेस होणार आणि असे असंख्य CH2, म्हणजे मी इथे असं म्हणू शकते की इथे n नंबर ऑफ काय आहेत माझ्याकडे? इथिलीन आहे. असे असंख्य इथिलीन एकमेकांना काय होतील? लिंक होतील. बघा इथला हा जो डबल बॉन्ड आहे तो व्हॅनिश होतो आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? सिंगल बॉन्ड मध्ये होतं. CH2 अटॅच टू CH2, अगेन CH2 अटॅच टू CH2, CH2 अटॅच टू CH2. अशा प्रकारे इथे काय तयार झाला? हा पॉलिमर, ज्याचं नाव काय आहे? पॉलिइथिलीन. दिस इज दॅट कॅरी बॅग्स वी यूज इन अवर डेली लाईफ्स. मग हा जो आहे CH2 हे काय झाले? यामधले रिपीटिंग युनिट, यालाच आपण काय म्हणणार आहोत? बरोबर हे आहे बघा, हा एवढा जर युनिट म्हटला तर हा काय झाला? त्याचा मोनोमर. आणि एकमेकांना लागलेली चेन म्हणजे काय होते? त्याची पॉलिमर. बरं, आता ही जी प्रोसेस आहे मोनोमर टू पॉलिमर, ह्या प्रोसेसला
तयार काय होऊन राहिलं, पॉलिमर तयार होत आहे. म्हणजेच मग त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत तर पॉलिमरायझेशन. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसचं नाव काय असतं तर त्याला आपण म्हणतो पॉलिमरायझेशन. ओके, इथपर्यंत सर्वांना लक्षात आलंच असेल. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मी आधी सांगितलं होतं मॅनमेड पॉलिमर बघायचे आहेत किंवा मग त्यालाच आपण सिंथेटिक पॉलिमर्स म्हणणार आहोत. ठीक आहे, त्याही आधी आपल्याला बघायचं आहे त्यांचं क्लासिफिकेशन. सो महत्वाचं आता यामध्ये काय राहतं किंवा आता इथपासून आपला चॅप्टर मेन चॅप्टर सुरू होतो फ्रॉम इट्स क्लासिफिकेशन. पण त्यासाठी सर्वांना पॉलिमर म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. ओके, बघा क्लासिफिकेशन जे आहे ते वेगवेगळ्या बेसिसवरती केलेलं आहे. तर कधी त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे की नेमकं त्याचा सोर्स काय आहे, म्हणजे ओरिजिन कुठे आहे, त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यानंतर मोड ऑफ पॉलिमरायझेशन काय आहे, देन मॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत म्हणजे इंटरलिंक ते कुठल्या मॉलिक्युलर फोर्सेसने झालेले आहेत, आणि सगळ्यात लास्ट आहे की कुठल्या प्रकारचा मोनोमर अटॅच झालेला आहे. या 5 बेसिसवरती काय आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. त्यापैकी सर्वात पहिलं जे क्लासिफिकेशन आहे इट इज क्लासिफिकेशन पहिलं. सो क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ classification on the basis of source of origin. जो सोर्स आहे आपला त्याचं नेमकं ओरिजिन कुठलं आहे त्या बेसिसवरती आपण काय बघणार आहोत, पहिलं त्याचं क्लासिफिकेशन. बरोबर, मग हे जे आहे ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन ह्याला आपण 3 कॅटेगरीज मध्ये पुन्हा सब डिव्हाइड करतो. मग ह्याच्या 3 कॅटेगरीज कुठल्या आहेत तर बघा, पहिल्या आहे नॅचरल, त्यानंतर आहे सिंथेटिक, आणि त्यानंतर येतं सेमी सिंथेटिक. सिंथेटिक, सेमी सिंथेटिक. बघा आता नॅचरल, सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक ओरिजिन जे आहे म्हणजे जो कुठला पण तुम्हाला पॉलिमर बनवायचा असेल, मग तो पॉलिमर बनवायचा सोर्स कुठला आहे, तर जर तो नॅचरल असेल तर आपण त्याला म्हणणार आहोत की नॅचरल पॉलिमर, सिंथेटिक असेल तर सिंथेटिक पॉलिमर, सेमी सिंथेटिक असेल तर मग सेमी सिंथेटिक पॉलिमर. सोर्स कुठला आहे नेमका, मग नॅचरल मध्ये कुठले सोर्स असू शकतात, मग ह्याला पुन्हा त्यांनी सब डिव्हाइड केलेला आहे. पहा, एक तर प्लांट असू शकतं किंवा नॅचरल मध्ये दुसरं काय असू शकतं तर ॲनिमल. एक तर जो सोर्स आहे तो प्लांट पासून मिळत असेल आपल्याला किंवा मग ॲनिमल पासून मिळत असेल. जर याचे जर तुम्हाला एक्झाम्पल बघायचे असेल तर प्लांट पॉलिमर्स मध्ये कुठलं येणार आहे, याचं बेस्ट एक्झाम्पल राहू शकतं कॉटन. सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या परिचयाचं आहे कॉटन. त्यानंतर आहे लिनेन. कॉटन जे आहे ते कॉटन प्लांट पासून मिळतं, लिनेन जे आहे ते आय थिंक फ्लेक्स दिलेला आहे तुम्हाला, फ्लॅक्स प्लांट पासून मिळते. लिनेन कशापासून मिळते तर फ्लॅक्स प्लांट. ॲनिमल मध्ये जर बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर ॲनिमल मध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे वूल्स. वूल कशापासून मिळते सर्वांना माहिती आहे, हेअर ऑफ शीप. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आहे दॅट इज सिल्क. सिल्क कशापासून मिळते तर सिल्क. बघा यांचा जो सोर्स आहे सिल्क जो आहे, सिल्क इज अ टाइप ऑफ पॉलिमर. कशापासून मिळतो तुम्हाला, एक सिल्कवर्मची तुम्हाला माहिती आहे सर्वांना, अळीचा प्रकार आहे हा, म्हणजे ॲनिमल झालं. त्यानंतर कॉटन सर्वांनाच माहिती आहे, पण मग त्याचं ओरिजिन कुठलं आहे, प्लांट, आणि प्लांट इज अ नॅचरल सोर्स. त्यामुळे आपण त्याला कशामध्ये टाकलेलं आहे तर नॅचरल कॅटेगरीमध्ये टाकलं. त्यानंतर जर आपण म्हटलं की सिंथेटिक, सिंथेटिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचे कुठले येणार आहे तर सर्वच जे मॅनमेड पॉलिमर असतील त्यांना आपण कशामध्ये इन्क्लूड करू, सिंथेटिक पॉलिमर मध्ये, किंवा त्यांचं ओरिजिन कुठलं असणार आहे सिंथेटिक. मग हे सर्व जे आहे दॅट इज मॅनमेड हे कसे असतात तर दे आर आर्टिफिशियली प्रिपेअर्ड. आपण नॅचरली मिळतात का ते आपल्याला नाही, दे आर आर्टिफिशियली आपण त्यांना बनवतो. ह्याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल आहेत, ते तुम्ही बुकमध्ये बघायचे आणि नोट्स जेव्हा काढते तेव्हा बुकमध्ये बघून ते रेफर करायचं.
जर एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं त्याचं इथे ते काय असू शकतं, नायलॉन. त्यानंतर आहे बघा सेमी सिंथेटिक. ही कॅटेगरी समजून घ्या. सेमी सिंथेटिक कशाला म्हणणार आहोत की जे आपल्याला कशापासून मिळणार आहे तर नॅचरल पॉलिमर पासून जे मिळतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत, सेमी सिंथेटिक. सो सेमी सिंथेटिक आर ऍक्च्युअली derived from natural polymer. कशापासून डिराईव्ह करतो आपण हे सेमी सिंथेटिक, तर नॅचरल पॉलिमर पासून. यामध्ये जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा सेल्युलोज जे आहे सर्वांना माहिती, इट इज अ नॅचरल पॉलिमर. या सेल्युलोजचाच एक डेरिव्हेटिव्ह आहे त्याला आपण म्हणणार आहोत सेल्युलोज ऍसिटेट रेऑन. बघा सेल्युलोज काय झालं तुमचा नॅचरल पॉलिमर. ह्या सेल्युलोज पासून काय बनवलं, दॅट इज सेल्युलोज ऍसिटेट रेऑन. मग हा सेल्युलोज ऍसिटेट रेऑन कोणाचा डेरिव्हेटिव्ह झाला, सेल्युलोजचा, विच इज अ नॅचरल पॉलिमर. सो अशा प्रकारे आहेत तीन कॅटेगरीज, दॅट इज नॅचरल, सिंथेटिक अँड सेमी सिंथेटिक. बरोबर. कशाच्या बेसिसवरती आपण यांचं क्लासिफिकेशन केलंय, तर क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ ओरिजिन. आय होप इथपर्यंत समजला. तर ह्यानंतर एक सिंपल बघायचं आहे आपल्याला दुसऱ्या नंबरचं क्लासिफिकेशन. तर ते आहे बघा क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. खूप इझी चॅप्टर आहे हा सुद्धा. मार्क्स याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मिळू शकतात. सो काय आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. बघा की नेमके जे मोनोमर्स आहेत, मोनोमर्स एकमेकांना कशा प्रकारे लिंक्ड आहेत त्यावरती हे क्लासिफिकेशन डिपेंड आहे. सो आपण म्हणू शकतो की डिपेंडिंग ऑन हाऊ मोनोमर्स आर लिंक्ड टुगेदर. मोनोमर्स कशा प्रकारे एकमेकांना लिंक झालेले आहेत त्यावर त्या बेसिसवरती आपण हे क्लासिफिकेशनचा हा प्रकार बघणार आहोत. तर यामध्ये अगेन तीन प्रकार आहेत. पहिला आहे बघा त्याचं लिनियर. याची फिगर दिलेली आहे तुम्हाला बुक मध्ये, ती सर्वांनी रेफर करायची. लिनियर असेल, त्यानंतर असणार आहे ब्रांच, आणि थर्ड टाइप आहे ते आहे बघा 3 डायमेन्शनल. मी इथे 3D असं यामुळे लिहिते कारण की मला जागा कमी आहे. तुम्ही लिहिताना मात्र 3 पूर्ण लिहायचं, दॅट इज 3 डायमेन्शनल क्रॉस लिंक पॉलिमर. बरोबर. हे पण काय असणार आहे, ब्रांच पॉलिमर, आणि हे असणार आहे लिनियर पॉलिमर. आता सिंपल आहे, याच्या नावावरूनच याचा अर्थ समजतो आपल्याला की जर मोनोमर हे एकमेकांना लिंक्ड असतील सरळ चेन मध्ये, तर अशा प्रकारच्या पॉलिमरला आपण कुठले पॉलिमर म्हणणार आहोत, तर लिनियर पॉलिमर म्हणणार आहोत. की फॉर एक्झाम्पल हा एक मोनोमर असेल, त्याला अटॅच दुसरा मोनोमर असेल, त्याला अगेन अटॅच दुसरा मोनोमर असेल, आणि सरळ यांची स्ट्रेट चेन असेल, तर अशा प्रकारच्या पॉलिमरला कुठला पॉलिमर म्हणायचा, लिनियर पॉलिमर. याचे एक एक्झाम्पल आहे दॅट इज PVC. तुमचं काम आहे, तुम्हाला शोधायचं आहे ह्या PVC चा फुल फॉर्म. आणि आणखी काही एक्झाम्पल दिलेले आहे ते सुद्धा तुम्हाला बाहेर बघून घ्यायचे आहे. त्यानंतर आहे ब्रांच पॉलिमर. आता नावावरूनच आपल्याला समजते की ब्रांच पॉलिमर नेमकं कसं असणार आहे की सिंपल एक मोनोमरची चेन असेल, त्या मोनोमरच्या चेन मध्ये त्याला काय असणार आहे, ब्रांच असणार आहे. बरोबर. जर त्याला ब्रांचिंग आलं तर अशा प्रकारच्या पॉलिमरला आपण काय म्हणणार आहोत, ब्रांच पॉलिमर म्हणणार आहोत. बघा हे जे क्लासिफिकेशन आहे ते कोणत्या बेसिसवरती आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. जर सरळ स्ट्रक्चर असेल तर आपण लिनियर म्हणू, जर त्याला ब्रांच असेल तर आपण त्याला ब्रांच पॉलिमर म्हणू, आणि तिसरं आहे 3D क्रॉस लिंक पॉलिमर. आता यामध्ये काय होतं की सरळ सरळ मोनोमर्सची चेन असते, पण ह्या मोनोमर्सची ज्या चेन असतात त्या एकमेकांना काय असतात, लिंक्ड असतात. बरोबर. मग हे अशा प्रकारचे जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, 3 डायमेन्शनल क्रॉस लिंक पॉलिमर.
आणखी एक लक्षात घ्यायचं आहे की हे जे आहे दॅट इज ब्रांच पॉलिमर्स जे असतात ते लो डेन्सिटी असतात. ब्रांच पॉलिमर कसे असतात, दे आर लो डेन्सिटी पॉलिमर. हा, हे कसे असतात तर दीज आर लो डेन्सिटी पॉलिमर. फॉर एक्झाम्पल किंवा त्याचं एक आपण सांगू शकतो की लो डेन्सिटी पॉलिइथिलीन हे एक्झाम्पल आहे बघा कशाचं, तर ब्रांच पॉलिमरचं. आणि हा, सो दिस इज लो डेन्सिटी पॉलिइथिलीन इज एन एक्झाम्पल ऑफ ब्रांच पॉलिमर. 3D क्रॉस लिंकचे कुठले कुठले एक्झाम्पल आहेत ते सांगायचं. एक्झाम्पल मी सांगते, त्याचं स्ट्रक्चर तुम्ही शोधायचं. याचं एक्झाम्पल आहे बघा बेकेलाइट. बेकेलाइट बद्दल तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल, पण बेकेलाइटचे जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण आज इथे थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे क्लासिफिकेशन याचं कंप्लीट करू. ओके.